अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यते तेने वंद्य केले अजामेळ भिल्ले तारिले कुंटणी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केले ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिकी किंकर वंद्य केला अजामेळ भिल्ले तारिले कुंटणी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केले तुका म्हणे थे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते अजामेळ भिल्ली तारिले कुंटणी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केले नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुधामुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा श्री संताची ये माता चरणावरे संताची माता चरणा श्री संताची माता चरणा संताची माता चरणा साष्टांग करे दंडवत साष्टांग करे दंडवत साष्टांग करे दंडवत श्री संताची माता चरणावरे श्री संताची माता चरणावरे श्री अखिल कोट ब्रह्मांडाधीश प्रभू कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम अशी सत्ता ज्या प्रभूकडे आहे त्या प्रभूच्या पावन छायाछत्राखाली थोर साधू महात्म्यांच्या कृपा प्रसादाने पवित्र अशा पांगरखेडा नगरीमध्ये भोलेनाथाच्या दरबारात महाबळेश्वराच्या दरबारात वार्षिक नियमाने सुंदर असं भव्यदिव्य नियोजनाने चालू असलेलं नाम सप्ताह आणि यंदाचा 75वं वर्ष आणि 75वं वर्ष असल्यामुळं महाराजांनी आत्ताच सांगितले की आम्ही सर्व संन्याशांचीच त्या ठिकाणी नियम घेतलेले आहेत. माझ्या ताबडतोब लक्षात आलं 75 पासून पुढचा आश्रम पण संन्यास आश्रमच आहे महाराज.
इथून पुढचे दिवस सुखाचे जावोत यासाठी आपण 75 वर्षाचे सर्वच या ठिकाणी मठाधीश किंवा संत महंत जपी तपी अशा सुंदर वक्त्यांची या ठिकाणी निवड केलेली आहे आणि त्यात आजचा दुसरा दिवस माझ्या पामाराच्या वाटेला आलेले महाबळेश्वराचे दर्शन असतो, तुम्हा सर्व श्रोते मायबापांचे दर्शन असतो, सुंदर अशा गुणीजन मंडळाचे दर्शन असतो। आजची ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। आज खूप मोठं सुदिन आहे महाराज। आज माघ शुद्ध दशमी आहे। आजच्या दिवशी तुकोबारायांचा अनुग्रहाचा दिवस आहे। आणि सप्ताह तर चालूच आहे, 75 वर्षाचा सप्ताह आहे आणि माझ्यासाठी खूप सुंदर असं सुदिन आहे की एका संताचा अनुग्रहाचे दिवस माझ्या वाट्याला यावं आणि सुंदर असा आजचा तुकोबारायांचा अनुग्रहाचा दिवस माघ शुद्ध दशमी आणि आजच्या दिवशी माझ्या वाट्याला आलेली ही सेवा आणि सेवेसाठी निवडलेले अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराया महाराज यांचा 4 चरणाचा देवाने ज्यांचा ज्यांचा अंगीकार केलेला आहे ते निंद्य असलं तरी वंद्य झाले। मग ते कोण कोण वंद्य झाले त्यांची यादी सांगतात। आणि इथं परमार्थ करीत असताना बाकी काही जरी साधना करीत असेल आणि बाकीच्या साधनाला महत्त्व देऊन भजनाला काही महत्त्व जर देत नसेल तर महाराज म्हणतात ते मोठेपणाला काही जाळायचं नाही। अशा स्वरूपाचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेले विठ्ठल मुळात महाराज आम्ही या नरदेहात आल्याच्या नंतर बाकी काही केलं तरी जमलं, नाही केलं तरी जमलं। या नरदेहात आलेल्या प्रत्येक माणसाने प्रथमतः देवाला सोयरा केलं पाहिजे। ज्यांनी ज्यांनी देव सोयरा करण्याचं साधन बाजूला ठेवून बाकीचं सर्व काही केलेलं आहे, विसरले तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या या न्यायाप्रमाणे। हरिपाठामध्ये खूप सुंदर महाराज सांगतात, जे देवाला ज्यांनी ज्यांनी सोयरा केलेले नाही ते यमाचे नक्की पाहुणे होतात। यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, हरिवीन जन्म नरकची पैजाणा। आणि म्हणून महाराज नरदेहात आल्याच्या नंतर 4 पुरुषार्थ सांगितलेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष। आता आम्ही धर्म म्हणले की आमच्या डोक्यात वेगळंच एक भूत शिरलेले आहे।
भगवा टिकला लावणे आणि भगवी दस्ती घालणे आणि तेच भगवा टिकला आणि भगवा दस्ती घेऊन एखाद्या दाब्यावर जाणे, हे आम्हाला कळालेले धर्म झाले आजच्या काळात. धर्माची व्याख्या करीत असताना आपल्या ग्रंथांनी धर्माचे 4 पाय सांगितलेत. सत्य, विचार, निश्चय आणि विश्वास. सत्य ज्याच्या जीवनामध्ये नाही ते कोणाच धर्माचं नाही. सत्यापरता नाही जप, सत्यापरता नाही तप, धन्य धन्य सत्य संकल्प ते त्रिविधापासून सोडवी. सत्य बोले मुखी, दुखवी आणिकाचे दुःखी. किंवा आपले तुकडोजी महाराज खूप सुंदर सांगतात, जग में जिसने सच काम किया उसने प्रभु का नाम लिया न लिया. आणि म्हणून महाराज सत्य बोलणाऱ्या माणसाला आगळं वेगळं काही परमार्थ करण्याची गरज नाही. बरेचसे काही गावात गेल्याच्या नंतर लोक असं सहज प्रश्न करतात, महाराज आमच्या इथं बरेच वर्षापासून सप्ते चालू आहेत पण माणसात काही परिवर्तन होत नाही. माणसं काही नवीन काही माणसं माळकरी होत नाहीत किंवा नवीन काही माणसं सुधरत नाही, त्याचं मूळ कारण काय? मी बरेचशा वेळा उत्तर देत असतो, सप्ताह हे बिघडलेले माणसं सुधारण्यासाठी नाहीच. मग ते पुन्हा मला प्रश्न करतात, असं काऊन म्हणायला लागले महाराज? बिघडलेले माणसं सुधारण्यासाठी नसेल तर मग सप्ताह करण्यातच काय मजा आहे? मी स्पष्ट असं उत्तर देत असतो, सप्ताह हे बिघडलेले माणसं सुधारतात की नाही सांगता येत नाही, पण सुधारलेले माणसं बिघडू नयेत, ते लाईनवर राहावेत म्हणून वर्षाला एकदा केल्या जाणारा चार्जिंग म्हणजे सप्ताह आहे. विचाराची देवाणघेवाण म्हणजे सप्ताह आहे. आणि म्हणून बिघडलेले माणसं सुधारतात की नाही सांगता येत नाही. म्हणून महाराज या ठिकाणी सत्य बोलणाऱ्या माणसाला आगळं वेगळं काही परमार्थ करण्याची गरज नाही. सत्य पहिलं पाय आहे. पुढे गेल्याच्या नंतर विचार करीत नाही असं माणूस जन्माला आलेले नाही, पण योग्य वेळी योग्य विचार करीत नाही. कितीतरी जन्माच्या अंती मिळालेले हे नरदेह आहे. इथं मात्र आल्याच्या नंतर प्रत्येकाने एकच विचार केला पाहिजे, तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू, तरावया पार. भवसागर तरण्याचा विचार केला पाहिजे. भवसागर नाम पुनरपि जननम पुनरपि मरणम. किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित. त्या जन्म मरणाची भीती जीवाला आहे महाराज. देहाला एके दिवशी मरण आहे. शरीर जाता आघवे हे तो नाशिवंत स्वभावे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे शरीर पाचाचं उष्ण आणलेलं आहे. आप, तेज, पृथ्वी, वायू आणि आकाश. जात असताना याला एके दिवशी इथं विलीन करून जावं लागतंय. आत असणारा जीव मात्र असा आहे, नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती प्लावका न चैनम क्लेदयांताप्योन्न शोषयति मारुतः. शस्त्रानं तोडल्यावर तुटत नाही, अग्नीत टाकल्याच्या नंतर जळत नाही, हव्यानं उधळल्याच्या नंतर उधळत नाही, आणि उरलेले कर्म घेऊन पुन्हा पुन्हा जन्माला येते. आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखा फळायावे, भोगावया यावे देहाये का. किंवा महाराज काकडेच्या प्रकरणात खूप सुंदर सांगतात, तुम्हाला आवडो की न आवडो
वाटेला आलेला भोग आणि रोग दोन्ही भोगून मोकळे व्हावं लागतात. भोगे रोगे जोडून या दिले आणि का आरोग्य देव का तास सकाळपासोनी आरोग्य देव का तास सकाळपासोनी भोगे रोगे जोडून या दिले आणि का आरोग्य देव का तास सकाळपासोनी आरोग्य देव का सकाळपासोनी. कात महाराज पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी पूर्वजन्मी पाप केले ते हे वो विस्तारले विषय सुखना शिवंत शरिता तिमिर कोंदले 84 लक्ष येऊनी फिरता दुःख भोगिले ज्ञानदृष्टी हरपली दोही नेत्र आंधळे उरलेले कर्म भोगण्यासाठी जीवाला जन्माला यावंच लागेल. केले कर्म झाले तेची भोगा. केले कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगा. केले कर्म झाले तेची भोगाले. उपजले ऐसे कीर्ती. उपजलेले ऐसे कीर्ती. हरे मुखी गाता हर पले चिंता. 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 केले कर्म झाले तेची भोगा आले. किंवा महाराज एका ठिकाणी खूप सुंदर प्रमाण सांगतात. बी पेरिले एरंडा ऊस मागे कोण्या तोंडा. एरंड्याचं बी पेरल्यावर ऊस येत असते होय. म्हणूनच महाराज पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू. म्हणून केलेले कर्म भोगण्यासाठी जीवाला जन्माला यावंच लागते. लक्षात आलं म्हणून सांगून जातो. भजन करा विठ्ठल. जीवाला कसं जन्माला यावं लागते त्याबद्दल सांगून जातो. 2 माणसं बाजाराला गेले. बाजार वगैरे सर्व झालं. एक दुसऱ्याला विचारायला लागले, का रे तुझ्याकडे काही पैसे वगैरे उरलेले आहेत का. त्यानं सांगितलं पैसे उरलेले आहेत पण थोडेसे पैसे आहेत. आपल्याला मोठ्या हॉटेलमध्ये जाता येत नाही. छोट्याशा हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खाता येते. छोटा हॉटेल म्हणून त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केले की त्यांना 2 दरवाजे लागले. एक लागला व्हेज आणि दुसरा लागला नॉनव्हेज. थोडंसं विचार केले नॉनव्हेजमध्ये जाण्यासारखं आपल्याकडे पैसे नाहीत. व्हेजमध्ये जावं म्हणजे शाकाहारीच जावं. शाकाहारीचा दरवाजा धरून मधात गेले. मधात गेल्याच्या नंतर पुन्हा 2 दरवाजे लागले. एक लागला एसी दुसरा लागला नॉन एसी. विचार केले हिवाळ्याचे दिवस आहेत एसीचं काही काम नाही. नॉन एसीमध्ये जावं. नॉन एसीमध्ये आत प्रवेश केले. आत प्रवेश केल्याच्या नंतर पुन्हा 2 दरवाजे लागले. शाकाहारीमध्ये पण विभाग आहेत ना. झुणका भाकर आणि मिष्टान्न. थोडंसं विचार केले मिष्टान्नात आपल्याला जायचं नाही. झुणका भाकरीत जायचं आहे. झुणका भाकरीचं धरून रस्ता मधात गेले. मधात गेल्याच्या नंतर पुन्हा 2 दरवाजे लागले. एक लागला नगदीन दुसरा लागला उदारी. त्यावेळेस मात्र विचार केले नगदीचा रस्ता धरायचा की उदारीचा. उदारीचा रस्ता धरून मध्ये जाण्याचा प्रयत्न केले पण ते हॉटेलवाला यायच्यापेक्षा हुशार होतं. उदारीचा रस्ता त्यांना पलीकडल्या रस्त्याला उदारीचा दरवाजा पलीकडल्या रस्त्यालाच काढून दिला होता. म्हणजे इकडून घुसले तिकडे निघाले. खाल्ले नाही पिले नाही. पलीकडे जाऊन एका असा बोर्ड पाहू लागले. एका हॉटेलवर असा बोर्ड लावलेलं होतं.
या बसा खा राम राम, तुम्ही खायचं ते तुम्ही खा आणि तुमचं बिल तुमचा नातू देईल. हे नंबर 1चं हॉटेल आहे म्हणले. मधात जाऊन 700-800 रुपयाचं बिल केलं. बाहेर निघत असताना त्यांना घंटी वाजवली. बिल म्हणले की हे दोघंही त्याच्या अंगावर दावायलेत. मूर्खा, बोर्ड लावलास म्हणले नातूकडून घ्यायची प्रथा आहे, पैसे आमच्याकडून मागतोस. हॉटेलवाल्यानं सांगितलंय तुमचा बिल तुमचा नातूच देईल, पण हे तुमच्या आज्याची बिल होईल, तुम्हालाच द्यावं लागतंय. जे लिहिले संचिती. हे संचित कशामुळं बनलं महाराज? पूर्वजन्मीच्या सुकृतामुळं. आणि म्हणून या पुनरपी जननम पुनरपी मरणम, कितीतरी दिवसापासून कितीतरी जन्मापासून आम्ही फिरत यायला लागलो. देशवेषण वे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कुणावरी कुठे स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे ती कैसे मोकलिलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. आता माझी करी चिंता दान दे भगवंता, पाटीपोटी नाही कोणी निरवी सज्जन संता. हे आमचं गाव नाही मूळचं, आणि म्हणून मूळच्या गावाला जाण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कोणतं गाव आहे आमचं मूळचं? हो, ममैव वंशो जीवलोके जीवभूत सनातनः, मनस्सष्टाणींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षती. आम्ही त्या प्रभूचे अंश आहोत. आणि तिकडे जाण्याचा, भवसागर तरुण जाण्याचा आणि त्या प्रभूकडे जाण्याचा विचार केला पाहिजे. प्रभूला सोयरा केला पाहिजे. पुढे गेल्याच्या नंतर निश्चय जर पक्का नसेल तर कार्यसिद्धीला जाते की नाही सांगता येत नाही. म्हणून महाराज सांगतात निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ. विश्वास नावाचा 4था पाय सांगितलंय. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. मग सर्वच काही सुखाचे आम्ही पात्र होतो, पण मात्र त्या प्रभूवर तसं विश्वास करावा लागते. हे 4 पाय ज्याच्याकडे स्थिर आहेत ते धर्माचं आहे. आता धर्म अर्थ गोळा करण्यासाठी कितीही अर्थ गोळा करण्यासाठी बंधन नाही, पण ते मात्र उत्तम व्यवहारात जोडोनी आधार उत्तम व्यवहार, उदास विचार वेच करी, उदास विचार जोडोनी आधार उत्तम व्यवहार, उदास विचार धन असलं पाहिजे, तर त्या धनापासून देहालाही सुख प्राप्त होते. इहलोकाचंही सुख आहे आणि पारलोकाचं पण सुख आहे. आणि म्हणून उत्तम व्यवहाराचं धन असलं पाहिजे. कितीही जमा करा, पण उत्तम व्यवहारापासून. पुढे गेल्याच्या नंतर महाराज कामाला पण बंधन सांगितलं.